तेवढ्यात माझे लक्ष माझ्या शेजारी बसलेल्या मावशींकडे गेले. त्यांच्या मांडीवर बसलेले छोटसे बाळ माझ्याकडे पाहून खुदकन हसले. खुदकन म्हणजे पटकन. मी बाळाला मांडीवर घेतले. ते खिडकीतून पळणारी झाडे टुकूटुकू पाहू लागले. टुकूटुकू म्हणजे एकटक. पाहता पाहता ते गाढ झोपले. गाढ झोपणे म्हणजे शांत झोपणे. स्टेशनवर बैलगाडी घेऊन मामा आला होता. रीमाने पळत पळत मामाला गाठले. गाठणे म्हणजे भेटणे. आम्ही बैलगाडीत बसलो. बैलांच्या गळ्यातील घुंगूर माळा खुळखुळ वाजत होत्या. बैलगाडीच्या चाकांचा खडखड आवाज तालात येत होता. तालात म्हणजे लई. आम्ही घराच्या रस्त्याला लागलो. तोवर संध्याकाळची वेळ झाली होती. पानांची सळसळ, नदीच्या पाण्याची खळखळ ऐकू येऊ लागली. झाडीतील पक्ष्यांची किलबिल, शेतात चरणाऱ्या गायींचे हंबरणे, बकऱ्यांचे बे बे हे सारे वातावरणात मिसळून गेले होते. हंबरणे म्हणजे ओरडणे. शेतातली पिके वाऱ्यावर मंद मंद डुलत होती. मन आनंदाने थुई थुई नाचत होते.